श्रावण सुरू व्हायला दिवस राहिलेत कमी. पटापट नॉनव्हेजचा बेत आखून घ्या. आज तर माझ्याकडे पापलेट फ्राय बनवलेला आहे. मस्त असं कुरकुरीत पापलेट फ्राय. वा वा वा. कुरकुरीत असं मसालेदार पापलेट कोणाकोणाचं फेवरेट आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मस्त फ्रेश असे 1 किलो पापलेट मी आणलेले आहेत. पापलेटची साईज बघा केवढी मोठी आहे. याला चिरा मारून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मॅरिनेशन करण्याच्या घाईमध्ये पापलेटचं मॅरिनेशन कसं करतात हा व्हिडिओ टाकायलाच विसरून गेले. या ठिकाणी मी मॅरिनेशनसाठी जे साहित्य वापरलंय ते इथे मी मेन्शन केलेलं आहे. आवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. या तासासाठी हे मॅरिनेटेड पापलेट मी असेच ठेवणार आहे जेणेकरून हा मसाल्यांचा फ्लेवर आतपर्यंत मुरेल. तासानंतर मी तव्यावरती तेल घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पापलेट मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत. पापलेटच्या कोटिंगसाठी इथं मी बारीक रवा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे की जेणेकरून कव्हरिंगला सुद्धा आपली एक छान चव येईल. आणि आता आपल्या पापलेटला हा रवा व्यवस्थित असा सर्व बाजूंनी लावून घ्यायचा. तुम्ही या ठिकाणी अर्धा रवा आणि अर्धा तांदळाचं पीठ असंही प्रमाण घेऊ शकता. पण जर रवा लावणार असाल तर त्याच्यामुळे आपले पापलेट एकदम कुरकुरीत असे होतील. आता आपण पापलेट तळायला घेणार आहोत. आता पापलेट हे तळण्यासाठी एकदम 5 मिनिटच लागतात कारण की जो फिश असतो तो नेहमी लवकर शिजतो. तर एक साइड कंप्लीट व्यवस्थित तळली गेली त्याच्यानंतरच आपल्याला हा पापलेट दुसऱ्या साइडनी तळायला घ्यायचा आहे. याने काय होईल की आपला मासा तुटणार नाही आणि त्याचं जे कोटिंग आहे ते तसंच त्या माशाला चिकटून राहील. दोन्ही साइडनी मासा एकदम व्यवस्थित असा क्रिस्पी फ्राय झालेला आहे. झालं गरमागरम कुरकुरीत पापलेट फ्राय तयार. वरून लिंबू पिळा आणि काकडी सोबत ताव मारा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.